तर नमस्कार मित्रांनो. तर खरं तर हे ब्लॉग बनवायचा नव्हता, पण मी बनवतोय कारण की खास करून तुमच्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आम्ही कसे होतो आणि आता म्हणजे कुणामुळे झालो, फक्त तुमच्या प्रेमामुळे एवढं म्हणजे फेमस झालो. पुन्हा आपली म्हणजे एक नवीन सायकल घ्यायची अवकात नव्हती मित्रांनो, पण आता आपल्या घरामध्ये फोर व्हीलर आलेली आहे. तर तुम्हाला माहिती आहे, भरपूर जणांनी कमेंट पण केल्या, वाईट कमेंट, पण आम्ही हार मानली नाही. आणि साक्षीनं मला एवढी साथ दिली म्हणतात, म्हणजे लग्न झाल्यापासून साक्षीनं माझ्यासोबत 2 वर्ष ऊस तोडलेला आहे. म्हणायला सोपं जातं आहे, पण जे करतं आहे त्यालाच कळतं आहे. ऊस तोडणं आणि इटभट्टीवर काम करणं हे कसं असतं. ती इटभट्टीवर सुद्धा साक्षीने 1 वर्ष काढू लागलं आणि ऊसतोडीला 2 वर्ष, आणि त्याच्या आधी तर आमचे आईवडील 25 वर्ष कारखाना केलेला आहे, तुम्हाला माहिती नसेल. आणि खरंच म्हणजे लहानपणी तर म्हणजे असं खायला सुद्धा नव्हतं घरामध्ये. आणि बघा, हे आमचं जुनं घर अजून पण मी तुम्हाला दाखवतोय, म्हणून खास करून इथं मी व्हिडिओ बनवतोय. तर आज एवढं भारी वाटतंय की खरंच तुमचं एवढं प्रेम भेटतंय. साक्षीला थोडं विचारा, साक्षीनं काय काय काम केलंय. हां सांग, हां सांग. आम्ही ऊसतोड केली, इटभट्टी केली आणि जे हात लागन ती आम्ही सगळं काम केलं. काय सगळं काम केलं सगळं. बघा, साक्षीनं एवढं काम केलं. व्हिडिओ ऊसतोडीमध्ये रडत होती साक्षी, पण मला साथ दिली, एवढं तीच मोठी गोष्ट आहे. रडून का होईना पण काम केलं, ह्याला महत्त्वाचं आहे मित्रांनो. पण असं आता असं अर्ध्यात सोडून गेली नाही साक्षी, आणि आत्तापर्यंत पण माझ्यासोबत आहे. तर आत्ता माझं चांगलं झालं आहे. आणि तुमचं एवढंच प्रेम बघून खरंच म्हणजे ते व्हिडिओला पण आत्ताच्या गाडीचे व्हिडिओ टाकले, तर एवढं प्रेम भेटतं आहे तुमचं. खरंच मनापासून तुमचं धन्यवाद. आणि जेवढं म्हणन तेवढं पण कमीच आहे मित्रांनो. आणि वाईट कमेंट करणाऱ्यांनी एवढ्या वाईट कमेंट पण केल्या, तरी पण आम्ही हार मानली नाही. तुम्ही सांगितलं, मी कमेंटचा पण व्हिडिओ टाकला होता, तर तुम्ही म्हणलेत दादा आपलीच लोक आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत. तर मी तुमचं ऐकलं, आम्ही काय हार मानली नाही. आम्ही दोघांनी, साक्षीनं आणि म्या, पुढं चलत गेलो. तर आपलं आता घर पण झालेलं आहे चांगलं. तुम्हाला माहिती आहे, घरामध्ये पण आपल्या झोपायच्या जागेवर पाणी येत होतं, बरोबर आहे का नाही साक्षी? हो, झोपायच्या जागेवर पाणी होतं. तर आई कुठं झोपत होती? आपण स्वयंपाक करत होतो, आई कुठं तिथं झोपत होती पाणी. आपली? आपली आई आपल्या खाली अशी बाजूला झोपत आमचा होता दिवाण, आई झोपायची आमच्या साईडला. तर दिवाणाच्या साईडतून पाणी यायचं, तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. आणि कोणी बघितलं नसेल व्हिडिओ, ते पण व्हिडिओ आहे, तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तसं बिथाडातून पाणी यायचं. आम्ही वरी असायचो, आमची पण गादी निम्मी भिजायची, आणि आईच्या त्या गादीच्या खालून आईच्या अंगाखाली पाणी जायचं. पावसाळ्यामध्ये जर आम्ही मोठा पाऊस असले तर आम्ही बसून राहायचो दिवाणावर. झोपतं नाही, बाहेरच्या तर घरात सगळं पाणी होतं, ह्याच्या पलीकडल्या पत्र्याच्या शेडमध्ये सगळं पाणी. आणि आज असा एवढं खुशीचा दिवस आलेला आहे की आम्हाला असं वाटलं सुद्धा नव्हतं की खरंच साक्षीच बसं स्वप्न आम्ही उचलली स्वतः. तेव्हा वाटलं होतं का असं? नव्हतं. नव्हतं ना? तर बघा, मला सुद्धा खरंच माझ्या डोळ्यातून पाणी येतं आहे मित्रांनो, तुमचं प्रेम बघून. की तुमचं असंच कायमस्वरूपी आमच्या पाठीशी प्रेम राहू द्या. आणि तुमचं जे प्रेमामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. आणि आम्ही पण म्हणजे अर्ध्यातून काम सोडलं नाही. मी एवढं काम करायचो, साक्षी पण काम करायची, पण कधी व्हिडिओला आम्ही बंद केलं नाही, बरोबर आहे का साक्षी? मी ठरवलं होतं की एक दिवशी खरंच सक्सेस व्हायचं आणि फेमस व्हायचं. आणि तुमच्या प्रेमामुळं सगळ्यांचे आम्ही फेमस पण झालो, बरोबर आहे का? आता सगळीकडे आम्हाला लोक पण ओळखतात. आणि खरंच भारी वाटतंय असं फोर व्हीलर गाडी दारामध्ये येणं. म्हणजे एक गरीब कुटुंबातून फोर व्हीलर गाडी नवीन काढायची म्हणजे सायकल घ्यायची आपली अवकात नव्हती. खरंच मित्रांनो तुम्हाला सांगतोय, सायकल घ्यायची माझी सुद्धा लहानपणी तर एवढं म्हणजे माझे हाल होते लग्नाच्या आधी. साक्षी आल्यापासून तरी चांगलं झालं आहे. नंतर आई वडील जायचे ऊस तोडायला, मी इकडंच खायचो. आजीपाशी आजी असायची. आजी आता आजी भरपूर दिवस झाले, 2 वर्ष झालं, 2-3 वर्ष झालं वाढलेली आहे. तर आजी असायची, मी असायचो बारका. आजी गावात मागायची आणि मी मागून खाल्लेलं आहे, पण असं कधी माज केलेलं नाही मी कोणत्याच गोष्टीचा. असं आता एवढं म्हणजे चांगलं झालं आहे सगळ्यांच्या प्रेमामुळं, मला बोलायला पण येत नाही काय काय बोलावं काय काय नाही.
आणि साक्षी आल्यापासून तर सगळं चांगलं होत गेलं आहे माझं. आणि हिनं खरी साथ दिलेली आहे माझी वाईट वेळेत पण. ज्या टायमाला आम्ही ऊस तोडीत होतो त्या टायमाला वीस रडत होती. हां रडत होती का नाही? जायचं का ऊस तोडायला आता? हां चला जाऊ. असं कामाला कोणत्याच येत नाही साक्षी. खुरपाय जायची सोडायचं ते कामाला कधीच कोणत्याला लाजू नका मित्रांनो. काम पण करा आणि यशस्वी व्हायची जिद्द जर ठेवली तर खरंच माणूस यशस्वी होतं आहे. आणि तुमच्या प्रेमामुळं खरंच आम्ही आजपर्यंत आज इथवर आलेलो आहोत. आपले इंस्टावर 9 लाख फॉलोअर्स आणि फेसबुकला 1.5 लाख आणि आपल्या यूट्यूबला 5.5 लाख फॉलोअर्स झालेले, सबस्क्रायबर झालेले आहेत यूट्यूबला पण. ते फक्त सगळ्यांच्या तुमच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे. आणि तुमचं प्रेम असंच कायमस्वरूपी आमच्या पाठीशी राहू द्या. एक मला म्हणजे असं ते गोष्ट आठवती की माझ्या अंगावर कपडे नव्हते द्यायला. तुम्हाला पण जे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांनी पण आमची परिस्थिती माहीत असेल. मला म्हणजे सांगायची गरज नाही. बरोबर आहे का साक्षी? तर तुम्ही पण कमेंट करून सांगा की कोणाकोणाला आमचे व्हिडिओ कोण डेली बघतंय आणि कोणाकोणाला माहिती आहे की आम्ही काय काय काम करत होतो पहिल्या स्टार्टिंगपासून. तर ज्यांनी कोणी बघत असतील आम्हाला पहिल्या स्टार्टिंगपासून त्यांना खरंच माहीत असेल तर कमेंट करून मला सांगा ना की हे कोण बघत होतं आमचे व्हिडिओ आणि कोण अजून पण बघतंय. आणि कमेंट करून इंस्टाचे पण कोण करून सांगा की पहिल्यापासून आपले व्हिडिओ कोण बघते. आज एवढा आपले पहिलेचे व्हिडिओ माहित असते कसे होते कसे नाही. हां तर मित्रांनो मला तर जास्त काय आता बोलता येणार कारण की मगाच माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं तुमचं प्रेम सगळ्याचं. आणि पहिले माझी काही दिवस मी आठवले. आता एवढं काय आहे पण वडील नाही सोबत त्याचं पण दुःख. आणि जिद्द ठेवली होती मी काहीतरी चांगलं करायची. तर खरंच तुमच्या प्रेमामुळं झालेलं आहे. असं तुमचं प्रेम कायमस्वरूपी राहू द्या साक्षीवर माझ्यावर. तुमच्या बारकी जोडी पण कळायला सुरुवात करते तर त्यांनी पण चांगलं प्रेम भेटतं आहे. असंच प्रेम करत राहावं आमच्यावर. आम्ही पण तुमच्यासाठी असंच चांगले तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न कधी असं करत राहतो. तरी पण वाईट कमेंट भरपूर जणांनी केल्या, अडचणी आल्या मला. पण मी जिद्द सोडली नाही. साक्षीने पण मी पण. साक्षी पण म्हणत होती मला की काय नसतंय व लोकांना नावं ठेवाय काय. पण मला म्हणजे खचून जायचं ना. कमेंट आली वाईट की कसं वाटायचं मला. मी त्याला 2-2 दिवस म्हणायचं. बरोबर आहे का? 2-2 दिवस म्हणायचं की साक्षी आपण चांगली व्हिडिओ काढतो तरी पण लोक का असं करतात. साक्षी म्हणायची जाऊ द्या त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. पण मला असं म्हणजे झोप येताना आपल्याला किती पण केलं तरी विचार येते. तुम्हाला माहिती आहे की वाईट कशामुळे बोलले आपल्याला. तर विचार आल्यामुळं तरी पण मग मी व्हिडिओ टाकला कमेंटवर तरी पण बंद होताना म्हणलं कमेंट. पण तुम्ही म्हणलात की दादा कमेंट करणारे करत असते त्यांनी काय काम नसते तर तुम्ही तुमचं काम करा. तर तुम्ही म्हणलं आपलेच लोक आपलेच पाय वाटतात. तुम्ही पुढं जायचं बघा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तर खरंच तुमच्या कमेंट वाचल्या खरं मनाला एवढं भारी वाटलं. आणि मी तिथून पुढं काम करायचं सोडलं नाही, लाजलो नाही. म्हणलं जे होईल ते होईल पण आता करत राहायचं. तर खरंच तुमचं प्रेम बघून आमच्या मनाला भारी वाटलं. तर ब्लॉग कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा. आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आपले व्हिडिओ कोण बघते ते पण कमेंट करून सांगा. बाय बाय. बाय बाय. भेटू आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी महत्त्वाचं सांगणार आहे. तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. चला.